एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, मात्र दुसरीकडे अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। दक्षिण नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात। त्यातच नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहेत। कडक उन्हाळ्यामुळे हाताशी आलेले पीक जाताना दिसत आहे। मांजरसुंबा येथील बाबासाहेब कदम यांच्या 30 गुंठ टोमॅटोचा फळ उन्हामुळे करपून गेला आहे। त्यांना 30 गुंठे टोमॅटोच्या फळासाठी 55,000 रुपये खर्च झाला। त्यातच बाजारात 4 ते 5 रुपये किलो प्रमाणे टोमॅटो जात असल्याने त्यांना मजुरी खर्च देखील मिळत नसल्याने ते चिंतित आहेत। निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व नेते व्यस्त आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी उमेदवारांना वेळच नाही। असेच काहीशी परिस्थिती पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची देखील झाली आहे। त्यामुळे शासन प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। पाहूया या रिपोर्टमध्ये। पाण्याची 2 वर्षापासून पाऊस कमी झाला। या वर्षी एकदम पाणी होते, पण एकखटी कमी झाले पाणी, आणि जे पिकं होते ते म्हणजे करपून गेले, जळायला लागली। आता हेच लोकसभेचे इलेक्शन चालू आहे ना, त्याच्यामुळे काय कोणी येत नाही जात नाही काही। सध्या पाण्याची कमतरता झालेली आहे। आता जानेवारीमध्ये मी टोमॅटोची मशागत करून टोमॅटोची लागवड केली होती, जानेवारी 18-19 तारखेच्या आसपास। तर त्यानंतर 1-2-2.5 महिने टोमॅटो यायला सुरुवात झाली, मग फळ यायला टाइम लागला। परंतु त्यानंतर मी टोमॅटोला फळ आल्यानंतर मार्केटमध्ये घेऊन जायला लागलो, तर 5-4 रुपये भावाने जायला लागले। तर त्या रेटमध्ये काय आम्हाला परवडना। त्यामुळे आम्ही काय केले की हा जो माल दिसतोय, हा माल आम्ही तोडायचा बंद केला। कारण मजुरांची खर्च प्लस आमचं नाही का मजुरी, हा काय आम्हाला परवडना। त्यामुळे आम्ही माल थांबवला आणि मार्केटमध्ये न्यायचं बंद केलं।